नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीचे कथानक अभ्यासत आहोत. आपण गेल्या तासाला बघितलं की सुगीचे पीक आलेले आहे, शेतामध्ये शाळू कापणीचं काम चाललेलं आहे आणि यशवंत आणि पार्वतीचं संपूर्ण कुटुंब तिथे कष्ट करत आहेत. त्यांच्या हाताला फोड आलेले आहेत. इथपर्यंतचं कथानक आपण बघितलं होतं. यशवंता प्रत्येकाच्या अडचणीमध्ये उभा राहणारा, काबाड कष्ट करणारा, आपल्या पत्नीसोबत आणि मुलींसोबत या शेतामध्ये राबणारा, पण अवकाळी पावसाने पुरता अर्धमेला झालेला हा शेतकरी, या शेतकऱ्याची अवस्था या कादंबरीमध्ये चित्रित केलेली आहे. धान्य, कडबा आणि बोकड विकून पतसंस्थेचं कर्ज फेडता येईल असं त्याला वाटतं. परंतु त्याच्या बोकडाला, म्हणजे इकडे हे शाळू कापणीचं काम सुरू असतानाच तिकडे त्याचा जो बोकड आहे त्याला विकून कर्ज फेडण्याचं स्वप्न तो पाहतो. बांड्या कुत्र्याने चावल्यामुळे ते मरून गेलं. त्यामुळे यशवंता अधिक संतापतो. त्याला खूप संताप येतो की कारण त्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. त्या कुत्र्याने त्या बोकडावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये बोकड मेल्यामुळे. रागाच्या भरात तो साऱ्या कुत्र्यांना नष्ट करायचे ठरवतो, म्हणजे गावातले सगळे कुत्रे. पार्वती त्याची समजूत काढते, परंतु यशवंता काही केले ऐकत नाही. आणि मग तो त्या मेलेल्या बोकडामध्ये, ते बोकड तो घरी घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये विषारी कीटकनाशक घालवतो आणि ते बोकड लांब वगडाला नेऊन टाकतो, लांब असं गावाच्या बाहेर नेऊन टाकतो. मग या बोकडाचं मांस अर्थातच कावळे आणि गावातील कुत्रे खातात आणि ते मरतात. या घटनेची बघा, आता ही घटना अचानक घडली. इकडे शाळू कापणीचं काम चालू असतानाच एकदम इकडं कुत्रं बोकडावर हल्ला करते आणि मग त्याचा खूप राग येतो. याला राग येणं साहजिक आहे, करण्याचं स्वप्न तिथं भंग होते. तो कुठेतरी हातातोंडाची मिळवणी करायला बघतो आणि बांड्या कुत्र्यामुळे ती मिळवणी होत नाही आणि म्हणून त्याला प्रचंड राग येतो आणि म्हणून तो असं वंगाळ काम म्हटलेलं आहे त्याला, वंगाळ काम करतो. आणि मग कुत्रे आणि कावळे मरून पडतात. आणि ह्या घटनेची सगळीकडे गावभर ही बातमी पसरते. त्यामध्येच त्याची थोरली मुलगी उषा आणि सुभाष यांच्या प्रेमाची गोष्टसुद्धा गावभर पसरते. यशवंताच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा, अवकाळी पाऊस आणि एकापाठोपाठ एक तिन्हीच मुली झाल्यामुळे हा यशवंतापुरता वैतागून गेलेला आहे. आणि या वैतागामध्येच मुली झाल्या म्हणून पार्वतीलाही त्याने माहेरी पाठवलेले होते. तिचे 2 गर्भपात झाले. मुलगा हवा या हट्टासाठी पार्वतीला शरीर व मनाने पार दुबळं केलेलं आहे. ही पण एक वास्तव या स्त्रियांचं. पार्वती यशवंताच्या संसाराचा गाडा चिकाटीने आणि विचारपूर्वक हाकत होती. ती मात्र तरीसुद्धा त्याला साथ देते. जे गरीब शेतकरी कुटुंबातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या खूप कष्टाळू, खूप चिवट आणि हा संसाराचा गाडा जे काही परिस्थिती असेल, प्राप्त परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये ओढताना दिसतात. त्याचं प्रतिनिधित्व करणारी ही पार्वती. यशवंता एकदा वैतागून पार्वतीला म्हणतो देखील, पोरगा नाही, नुसतं पोरीच वाढवलाच लेंढार.
आता त्याची उगणीक आण लग्न करता करता ती डबऱ्यात जाणार जगून, तरी काय करायचं तुला. तो म्हणतो पोरींचं पीक वाढवलं, जणू काही लेंढार वाढवलं, आणि आता त्यांची लग्न करता करता काय होणार. पोरींना घेऊन तोंड काळं कर, मला तुम्हा सगळ्यांचा कंटाळा आला आहे. आणि तिला माहेरी हाकलून लावतो तो. तर ही एक आणखी या स्त्री जीवनाचं वास्तव विंकर या निमित्ताने इथं रेखाटतात. यशवंताला एक भाऊ आहे विलास नावाचा. तो शहरामध्ये नोकरी करतो. त्याच्याकडून पैसे घेऊन यशवंता शेतामध्ये बोर करतो. पार्वतीला यशवंताने हाकलून दिले होते. थोडे दिवस पार्वती माहेरी राहते आणि माहेरचे लोक पुन्हा समजूत काढतात. आपल्याकडे आणखी एक वास्तव, तो तुझ्या घरीच बरी बाई, आणि म्हणून ती पुन्हा आपल्या घरी इकडं संसारामध्ये परत येतं. आणि मग पुन्हा त्यांचा यशवंत आणि पार्वतीचा संसार सुरू होतो. एकापाठोपाठ एक झालेल्या मुली, त्यात कर्ज, पीक हातातून गेलेले, आणि मग त्यामुळे त्याला विष जवळ करावंसं वाटतो. तो या सगळ्या समाजव्यवस्थेचा, या अर्थव्यवस्थेचा, या सरकारी धोरणांचा बळी ठरतो. सावकाराचे 50,000, पतसंस्थेचे जवळपास 1.5 लाख रुपये कर्ज, आणि उषा आणि सुभाषच्या प्रेमाच्या निमित्ताने आलेला एक ताण, किंवा आपली पत गेली समाजामध्ये असं समजून या सगळ्या ताणतणावातून तो विषाचा प्याला जवळ करतो. आता केवळ ह्या व्यवस्थाच याला जबाबदार आहेत का? तर नाही. ह्याला निसर्गाचं रौद्ररूपसुद्धा जबाबदार आहे. निसर्गाचा लहरीपणासुद्धा जबाबदार आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवन कसे उद्ध्वस्त झाले, ह्याचा प्रत्यय सुद्धा ह्या कादंबरीमध्ये आपल्याला येतो. अवकाळी पाऊस येतो, त्याच्या आधी कुत्रा बोकडावर हल्ला करतो, ही पण एक घटना त्याच्यामध्ये कारणीभूत ठरते. केवळ अवकाळी पाऊस येथे कारणीभूत नाही आहे. अशा सगळ्या घटना, विपरीत घटना, त्याच्या परिपाकातूनच यशवंत हे पाऊल उचलताना आपल्याला दिसतो. अवकाळी पावसामुळे सगळा शाळू भिजून जातो, म्हणजे सगळं ज्वारी भिजून जाते. ऐन सुगीच्या दिवसामध्ये पाऊस कोसळल्याने जे शेतमालाचं प्रचंड नुकसान होते, आणि या शेतकऱ्याचं स्वप्नभंग होते. जनावरांचा चारा खराब होतो. म्हणजे बघा, त्याने स्वप्न पाहिलेले असते की धान्य, कडबा आणि बोकड, आणि तिघंही जर त्याच्या हातातून जात असतील तर तो वैतागणं साहजिक आहे. अवकाळी पावसामुळे धान्य खराब होते, हातातलं जातं, कडबा हातातला जातो जनावरांचा चारा, आणि कुत्रे बोकडावर हल्ला करते. ग्रामीण शेतकरी आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर ह्या निसर्गाच्या या रौद्र रूपाचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी. यशवंता या आपत्तीने पुरता दुभंगून जातो. त्याच्यासमोर जे उभं ठाकतं चित्र, तर ते सगळं विपरीत असतं. तो म्हणतो, इथं गुंठ्याला 10,000 रुपये घेऊन बसलेत लोक, पण परत पाऊल ठेवून देणार नाहीत कोण. बापदाद्यांनी काळजातल्या तुकड्यासारखं मक्का म्हणून जपून ठेवली. म्हणजे ही जी शेती जी आहे, ही परंपरेने त्याच्याकडे चालत आलेली, ही बापदाद्याने काळजाच्या तुकड्यासारखी ही जपून ठेवलेली शेती, आणि इकडे याला ती गहाण ठेवावी लागते आहे. मी तरी कुठे घेऊन जाणार आहे सगळं. भावाला सांगून बघितलं, तुझंच घर हे सारं, तू तेवढं कर्ज भागव, पण तो ढिम्म म्हणे ना. आता त्याचेही तिकडे हाल आहेत.
त्याचाही तुटपुंजा पगार आहे त्या विलासचा, आणि म्हणून तो देऊ शकत नाही. आणि ऐकायचं होतं तर का एवढं सारं वाढवलं. जर शेत विकणं हे शेतकऱ्याच्या खूप जीवावर येतं. तो पटकन शेत विकू शकत नाही. त्याच्या काळजाचा तो तुकडा असतो. आणि म्हणून एवढं कर्ज झालेलं असताना, एवढी सगळी विपरीत परिस्थिती असतानासुद्धा तो विकण्याचं नाव काढत नाही. मग हे सगळं वाढवलं का? ही बोर, ही पाईपलाईन, पावसानं माती वाहून जाऊ नये म्हणून मनामनाचे दगड उरावर घेऊन दरवर्षी रचलेली ताल, म्हणजे माती वाहून जाऊ नये म्हणून बांधावर जो बांध घातलेला आहे तो. बायकोला साडी नाही घेतली कधी की पोरींना धडूतं घेतले नाहीत, म्हणजे पोरींना कपडे घेतले नाही की बायकोला साडी घेतली नाही. मग हे कशासाठी केलं एवढं सगळं? हे शेत विकण्यासाठी थोडीच केलं. जमीन विकली तर माणसं शेण घालतील तोंडात, म्हणजे यांनी जमिनी विकून खाल्ल्या, बापदाद्यांकडून आलेल्या, परंपरागत आलेल्या, असं म्हणतील. आणि म्हणून जमीनसुद्धा विकू शकत नाही. त्यापेक्षा आपणच संपवून टाकावं. थांबव आता राजा, का तू माझी परीक्षा घेतो यास? फेल झालो आता मी, फेल. अशा प्रकारे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागतात. आता हे आत्महत्या करायला हा जो शेतकरी आहे हा कसा प्रवृत्त होतो, तर ही सगळी कारणं, ही सगळी व्यवस्था या पाठीमागे आहे. म्हणजे शेतसुद्धा त्याला विकता येत नाही, कारण समाज, लोक त्याच्या तोंडामध्ये शेण घालतील. कारण शेत विकलं तर तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये शेत विक्रीला काढलं तर यांना शेत सांभाळता आलं नाही असं म्हणून दूषण दिलं जातं. आणि म्हणून ही पराभूत जी मानसिकता आहे, या पराभूत मानसिकतेमुळे ही माणसं इथपर्यंत पोचतात किंवा हे पाऊल उचलतात. आता ही पराभूत मानसिकता कुठून येते? तर ह्या सगळ्या प्रतिकूल अशा ह्या बाबींमधून येते. पार्वती त्याला या पराभूत मानसिकतेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तिच्या लक्षात येतं हे सगळं, की आपल्या नवऱ्याची जी घालमेल होते आहे हे सगळं लक्षात येतं. त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतं, पण त्याचा जीव काही थाऱ्यावर राहत नाही या सगळ्या घटनांमुळे. तिला वाटते हा काहीतरी बरं वाईट करून घेईल, म्हणून रात्री बाहेरच त्याच्याजवळ झोपते. पावसाच्या दरम्यान उषा व सुभाष पळून जाऊन लग्न करणार होते. त्यांचं एक ठरलेलं होतं असं एक, की एवढा शाडू काढला की आपण हे पळून जाऊन लग्न करू. पण ह्या सगळ्या घटना घडत असताना उषाच्या मनाला मात्र ते पटत नाही. ती आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, सगळ्यांचा विचार करते आणि ते पाऊल मागे घेते. हे सगळं कादंबरीमध्ये वेगाने घडत असताना, म्हणजे ह्या सगळ्या घटना घडत असताना प्रसंग लेखकाने जो चितारलेला आहे की हा यशवंता ती पाटी घेऊन, ज्यामध्ये ते मेलेलं बोकड ठेवतो आणि त्याच्यावर कीटकनाशक तो टाकतो आणि ती पाटी घेऊन तो तिकडे लांब गावाच्या बाहेर ते टाकून येतो आणि त्याच्यातून ते कावळे आणि सगळी कुत्री गावातली ती मरून पडतात. आणि मग लोक कसे बोलतात आणि यशवंताला ही मानहानीसुद्धा मग नंतर सहन होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा, त्याचा तो अपमान झाल्यामुळे सुद्धा तो हा विषाचा प्याला जवळ करतो. म्हणजे अशा सगळ्या बाजूने घडणाऱ्या ह्या ज्या घटना आहेत, या घटनांचा परिपाक म्हणून ही आत्महत्या घडताना आपल्याला इथं दिसते. आत्महत्येचा प्रसंग लेखक असा चितारतात की यशवंताने पार्वतीला हाक मारली आणि म्हणाला, डब्यात औषध शिल्लक आहे, दोघं घेऊन मरूया, जे काही कीटकनाशक शिल्लक आहे. पार्वती त्याची समजूत काढते. यशवंता मेटाकुटीला येऊन पार्वतीशी मनमोकळेपणी शेवटचे बोलतो. तो म्हणतो की पतसंस्थेतील माणसं उद्या दारातली म्हैस सोडायला कमी करणार नाहीत.
आणि अशा वेळी आपल्या पाठीमागे कोण उभं राहणार? मला का जीव प्यारा नाही, पण या हाताने वाईटच घडते. त्याला ती खंत आहे की आपण कुत्रे मारले, आपण कावडे मारले, ही खंत आहे त्याला. हे वाईटच घडत आहे. राग साचून राहिला आहे मनात. हा राग काही आजचा नाही आहे, हा राग वर्षानुवर्षाचा आहे. तो जो राग त्याच्या मनामध्ये साचून राहिलेला आहे तो वर्षानुवर्षाचा आहे आणि तो कोणावर काढावा हे सुद्धा कळत नाही. आणि तो मोकळा करण्यासाठी त्याच्या हातून पातक घडतं आहे. आपल्या हातून हे पातक घडलं, आपण या मुक्या प्राण्यांना मारलं, हे त्याच्या लक्षात येत आहे. हे आपण पाप केलं हे समजतं आहे त्याला आणि त्याची सल त्याच्या मनाला बोचते आहे. काय नाही केलं ह्या हातांनी? पोरग्यासाठी मी मारून टाकली बाळं. आता हे पण त्याला एक सल त्याच्या मनामध्ये आहे की जे पार्वतीचे गर्भपात केले तर त्याची पण सल आहे. ह्या कुत्र्यांना मारलं, कावड्यांना मारलं, ही पण एक सल आहे. पार्वतीला तो म्हणतोय की मला बोलू दे, मी कधी तुझी हौस केली नाही, नुसता रात्रंदिवस खपलो अवताच्या बैलासारखा. आणि हे कैक दिवसापासून चाललेलं आहे, म्हणजे वर्षानुवर्षांपासून हे जे जगणं आहे, हे जगणं तो भोगतो आहे आणि ते आता त्याला नकोसं झालं आहे, असह्य झालेलं आहे. आणि म्हणून मला जगण्याचा अधिकारच नाही आहे. कर्जबाजारी आहे. बापजाद्यांनी जीवापाड जपून ठेवलेली रानं मी ही विकून पापाचं धनी का होऊ? म्हणजे विकून, काही तुकडा विकून त्याचं कर्ज फिटलं असतं, पण मी धनी का होऊ? म्हणजे हे पाप आहे. काळी आई विकणं हे पाप आहे. ही एक धारणा असते ह्या शेतकऱ्यांची. आणि म्हणून मग कशाला मला ही जिंदगानी हवी? तो उठतो, डोळे पुसतो, भ्रमिष्ठासारखा उभा राहतो, पण पायामध्ये काही त्राण राहत नाही. भेडकांडातच हातामध्ये कप आणि काहीतरी शोधत असतो तो. कावराबावरा होतो आणि शेवटी यशवंता ते विष प्राशन करतो, पार्वतीलाही देतो. दोघेही शेवटी मरण पावतात. मरण्याआधी यशवंता स्वतःशीच बोलतो, मी असाच होतो का पूर्वी, की याहून कोणी वेगळा असा होतो? समोरून येणाऱ्याकडे बघून हसणारा, नडलेल्याला उचलू लागणारा, कुणी बनवलं मला असं? म्हणजे असा नव्हता, हसून बोलणारा होता, मदत करणारा होता लोकांना. पण असा एकांगी, स्वार्थी आणि अखेरीस कर्जबाजारी असा का झालो मी? त्याची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. त्याची उत्तरे आपल्याला लेखक देतात. ही व्यवस्था, ही नियती, हा निसर्ग, ही भांडवलशाही, हे सत्ताधीश, हे मुजोर कारभारी आणि या सगळ्यांमुळे हा शेतकरी विकलांग झालेला आहे. हा यशवंता विकलांग झालेला आहे. तो पुरता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेती संपली की सर्वच संपेल. आणि म्हणून ही कहाणी केवळ एका यशवंताची राहत नसून ती सर्व बेकार, कामगार, शेतकरी, आत्महत्या करणाऱ्या या वर्गाची ती कहाणी ठरते, त्यांचं प्रतिनिधित्व करते. ही व्यवस्था आणि निसर्गाच्या रौद्ररूपाचा हा मानव, हा शेतकरी बळी ठरतो, हे उघड सत्य या कादंबरीमध्ये विणकरांनी मांडलेलं आहे. पुढच्या तासाला आपण बघूया. धन्यवाद.